भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त भिजवलेल्या चण्यांचा वापर करून आपण आज झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. ते म्हणजे अगदी 5 मिनिटात तयार होईल असे चण्याचे धिरडे कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर चण्याचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चणे भिजवून घेतलेले आहेत. हे चणे मी स्वच्छ धुवून घेतले आणि रात्रभरासाठी भिजवून घेतलेले आहेत. जर तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी बनवायचे असतील तर हे रात्रभर भिजवून घ्यायचे. तर आता हे भिजवलेले चणे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर हे सगळे चणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि आता त्यामध्येच आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 2 तुकडे आल्याचे टाकलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर आता हे बारीक वाटून झालेलं आहे. आता हे तयार केलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी 5 ते 10 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे धिरडे बनवू शकता. आणि भिजवलेल्या चण्यांमध्ये खूप जास्त प्रोटीन आणि फायबर असतं, त्यामुळे हे खूप पौष्टिक आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता हे सगळं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्येच मी थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. तर तोपर्यंत मी चटणीसुद्धा तयार करून घेतलेली आहे, जी आपण नेहमी ओल्या नारळाची चटणी बनवतो तीच मी चटणी इथे बनवून घेतलेली आहे. त्याला छान असा तडकासुद्धा दिलेला आहे. तर चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे. आता हे जे चण्याचं मिश्रण आहे त्यामध्ये मी अर्धा कप ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. तर मिश्रण हे छान असं मिळून यावं यासाठी थोडं पिठाचा वापर आपण इथे केलेला आहे. याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा नाचणीचं पीठ कोणतंही पीठ वापरू शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे व्यवस्थित पीठ आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण घट्ट आहे, आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करावा लागेल. तर मी आधी सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता गरजेनुसार आपण यामध्ये पाण्याचा वापर करू. तर मी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण असं मिक्स करून घेते. तर सरसरीत असं हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त दाटसुद्धा ठेवायचं नाही. जसं आपण डोशांसाठी वगैरे तयार करतो अगदी त्याच पद्धतीचं मिश्रण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर मी थोडं थोडं पाणी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतले, म्हणजे जे पिठाच्या गुठळ्या असतील त्यासुद्धा व्यवस्थित मोडल्या जातात. तर ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता. आणि आता आपण धिरडे बनवायला सुरुवात करूया. तर इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा सुरुवातीला छान तापवून घ्यायचा आणि नंतर थोडंसं पाणी शिंपडून ते कपड्याने पुसून घ्यायचं आणि आता गॅस मध्यम ठेवायचा आणि 1 ते 1.5 पळी इतकं बॅटर मी आता घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं. खूप जास्त पातळसुद्धा पसरवायचं नाही, थोडं दाटसर असंच ठेवायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ही धिरडे बनवून घेतलेले आहे. आता कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि ही 2 ते 3 मिनिटं छान एका बाजूने शेकून घ्यायची. नंतर मग आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून शेकून घेऊया. तर आता एका बाजूने छान शेकलेले आहे. आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेते आणि बघू शकता खूप छान अशी आपली ही धिरडे तयार झालेले आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर अगदी पटापट शेकल्या जातात, खूप जास्त वेळ लागत नाही. आणि ही एक धिरडी आपली तयार झालेली आहे, ती मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता सारख्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा धिरडी बनवून घेऊया. तर गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे. मध्यम गॅसवरती या धिरड्या आपण बनवून घ्यायच्या आहेत. तर सारख्याच पद्धतीने मी सगळ्या धिरड्या बनवून घेते. कडेने अगदी थोडंसं तेल सोडायचं आणि हवं तर तुम्ही यावरती झाकण देऊन सुद्धा शेकून घेऊ शकता. त्यामुळे अगदी पटकन ही धिरडी शेकली जाते. तर यावरती मी झाकण दिलंय
आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शेकून घ्यायचं. जे वरच्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित ही धिरडी शेकली जाते. तर आता ही शेकलेली आहे. आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून शेकून घेऊया. आणि ही धिरडी तुम्हाला जर का अजून कुरकुरीत बनवायची असेल तर यामध्ये थोडा रवा वापरू शकता. रवा वापरल्यावरती ही धिरडी छान अशी कुरकुरीत होईल. तर ही सुद्धा झालेली आहे. तर आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर मस्त गरमागरम आपली ही चण्याची धिरडी तयार झालेली आहे आणि चटणीसोबत खूप छान लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.